सर नमस्कार। आज चला मंडळी, आज आपल्या कार्यक्रमाला वर्धा विधानसभा विस्तारक श्री विवेक वैद्य सर आपल्याला कार्यक्रमाला लाभले आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत करतोय कार्यक्रमात। तर एक साधा प्रश्न, वर्धेत बीजेपी आल्यापासून वर्धेत काय काय बदल घडून आले? एक चांगलं गेल्या 15-20 वर्षापूर्वीचं वर्धा आणि आताचं वर्धा याच्यामध्ये फार मोठी तफावत। प्रत्येक गावामध्ये रस्ते झाले आहेत, नाल्या झाल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झालेली आहे, विविध समाजासाठी समाज भवन तयार झाले, मंदिराचे जीर्णोद्धार या निमित्ताने झाले आणि एक चांगलं वातावरण प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायसाठी मिळत आहे। तर तुम्हाला सांस्कृतिक, सामाजिक व पॉलिटिकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता का? मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे, त्याच्यामुळे संघाचं काम करत असताना विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये रुळलो। 10वी पास झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेत काम करायला सुरुवात केली आणि त्याच्या आधीपासून म्हणा किंवा त्याच्यानंतर सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक कामामध्ये प्रत्येक कामामध्ये सक्रिय सहभाग मी घ्यायला लागलो। संघ परिवाराच्या ज्या काही विविध संघटना आहेत, भारतीय मजदूर संघ असेल, भारतीय किसान संघ असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, अशा ज्या काही संघाच्या विविध संघटना आहेत, या संघटनांमध्ये काम करण्यामुळे एक आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, सामाजिक कामाच्या माध्यमातून आपण कुठेतरी समोर आलो पाहिजे आणि या चळवळीमध्ये सर्व युवकांनी सहभाग घेतला पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग आम्ही विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कामामध्ये पुढे आलो। संघाचा विचार हा देशाच्या स्वाभिमानाचा विषय आणि संघामध्ये हेच आम्हाला शिकवलं जातं। हिंदुत्व असेल, सामाजिक समरसता असेल, त्याच्यानंतर देशाबद्दलचं असलेलं प्रेम, आपुलकी असेल, त्या विविध पैलूंवरती काम केल्यामुळे संघाबद्दलची एक ओढ, आंतरिक ओढ मनात निर्माण झाली आणि त्या माध्यमातून काम सुरू केलं। आज वर्धेच्या तरुणांमध्ये बीजेपीला घेऊन खूप आदर आहे। सगळ्याच मुलांना भारतीय जनता पक्षाच्या मनात त्यांचा जो आदर आहे तो कसा आला? 2014 पूर्वी, 2014च्या नंतरचा जो युवक आहे, जो नव मतदार आपण ज्याला म्हणतो, त्या मतदारांनी काँग्रेसचं शासन पाहिलेलं नव्हतं आणि आताचा युवक हा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह, त्याच्यामुळे तो पूर्ण देशाचाच विचार करत असताना सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या पाहतो, सोशल मीडियावरती काय काय सुरू आहे हे पाहतो, त्याच्यानंतर नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा त्याच्या मनामध्ये बिंबलेली, त्याच्यामुळे युवकांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल एक आदर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त आदर हा माननीय नरेंद्र मोदींच्या बद्दल आहे। त्याच्यामुळे युवा हा भारतीय जनता पक्षाशी जोडू लागलेला आहे। सर, तुम्ही बँक मॅनेजर, पहिले सर्वात आधी तर संघाचे कार्यकर्ते होतात, त्याच्यानंतर मग तुम्ही बँक मॅनेजर होतात, मग आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रचारक आहात। तर हे सिक्वेन्स जो आहे त्यामध्ये तुम्हाला आता रिटायरमेंट झाल्यावर आराम करण्याच्या दिवसात तुम्ही पक्षासाठी जे तडपणी काम करताय त्याने म्हणजे त्या नवीन उत्साहाने ते काम करतायत, ते उत्साह तुम्हाला कुठून येतो? गेल्या 30 वर्ष मी वर्धा नागरी बँकेमध्ये होतो, विविध पदांवरती काम केलं, त्यानंतर मग सेवानिवृत्ती झाली। पण यावेळेला मी समाजासाठी जे द्यायला पाहिजे होतं, या 30 वर्षामध्ये माझं कुटुंब, कौटुंबिक जबाबदाऱ्या, बँकेची जबाबदारी, त्याच्यामुळे पाहिजे तो वेळ मी देऊ शकलो, परंतु समाजाबद्दल आपलं काहीतरी देणं लागतं। समाजाने आपल्याला खूप मोठं केलं, त्याच्यामुळे समाजासाठीही आपलं काहीतरी देणं लागतं आहे। मग आपण काय केलं पाहिजे असा एक विचार मनामध्ये आला आणि भारतीय जनता पक्षाचं काम करावं ही संकल्पना डोक्यामध्ये गुंगू लागली आणि तेव्हापासूनच मी मग या कामात। माझ्या माहितीनुसार तुम्ही विद्यार्थी परिषदेपासून सुरू केलं आहे, म्हणजे समाजकार्यात ॲक्टिव्ह होणं। मी साधारणपणे 1984 पासून विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये आलो, तेव्हापासून मग विद्यार्थी परिषद आणि त्या माध्यमातून सामाजिक काम सुरू केलं। अच्छा, तर आज त्या जसे तुम्ही त्यावेळेस जागृत झाले तसं आजचे युवक जागृत होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? प्रत्येक युवकांनी चौकामध्ये न बसता किंवा अवांतर चर्चा न करता सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या त्याची शहानिशा केली पाहिजे आणि आपली खरंच समाजाला काय गरज आहे
याचा विचार त्या युवकांनी करावा आणि युवकांनी देखील राजकारणामध्ये येण्याची आज फार मोठी गरज आहे. आता जे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या मनामध्ये भाजपची कोणती इमेज आहे का, म्हणजे कोणत्या प्रकारचा रोल ज्येष्ठ नागरिक भाजपला मानतात? काँग्रेसचाही ज्येष्ठ नागरिक जो होता तो देखील गेल्या 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी जो जे व्हिजन आहे आणि त्यांनी केलेलं ते काम आहे, 2014 पूर्वी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठलाही मान सन्मान मिळत नव्हता. आज भारतासाठी अमेरिकेसारखा देश रेड कार्पेट टाकतो आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट या ज्येष्ठ नागरिकांना देखील भावली. आणि माननीय मोदीजींचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे वजन आज तयार झालं आहे आणि भारताची जे इमेज एक तयार झाली आहे ती 2014 पूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान विदेशात गेल्यानंतर त्यांना तिथल्या राष्ट्रपतींशी राष्ट्राध्यक्षांची भेट घ्यायला वेटिंगमध्ये राहावं लागत होतं. परंतु आज ती परिस्थिती पाहते आणि हीच परिस्थिती बदलल्यामुळे आज ज्येष्ठ नागरिक देखील सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे, नाही म्हणता येत नाही. त्याच्यामुळे हे सगळं पाहून त्यांच्याबद्दलही ज्येष्ठ नागरिकांना देखील भाजपबद्दल एक चांगला आदराची भावना निर्माण होते. माननीय नरेंद्र मोदी गेल्या 2014मध्ये या देशाचे पंतप्रधान झाले, हा खरोखर दैवी योगायोग म्हणावा लागेल. आणि त्यांनी केलेलं 30, 35, 40 वर्षापासूनचं काम, त्यांचं समाजामध्ये जी माहिती आहे त्यांना, कारण संघाचे प्रचारक म्हणून माननीय मोदी साहेब होते आणि समाजामध्ये शेवटच्या स्तरापर्यंत माननीय मोदीजींचं संघाचे प्रचारक म्हणून प्रवास झालेला आहे. आणि अंत्योदय ही समाजाचा शेवटचा घटक हा माझा सुखी झाला पाहिजे, ही जी भावना घेऊन माननीय नरेंद्रजी मोदी आज काम करतात आहे, ही खरोखर कौतुकास्पद बाब आणि आमच्यासारख्या तरुणांना ऊर्जा प्राप्त त्याच्यातूनच होते. चला तर खूप खूप धन्यवाद सर, आपल्यातील गोष्ट या कार्यक्रमात तुम्ही प्रतिसाद दिला आणि इथे आला त्याबद्दल खूप धन्यवाद सर.